नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पुदिना टाकून चटपटीत असा बोंबील बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हा 20 ते 25 बोंबील आहेत, छोटा आकाराचे एकदम। आणि हे 1 ते 1.5 तास झालं बघा मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत, कारण हे सुकवलेले असतात बघा, एक असे सॉफ्ट झाले पाहिजे। आणि हे जाड नाही तर बघा एकदम कवळे आहेत, आणि त्याच्यामधलं हे कर्नाटा नसतोच, एकदम म्हणजे बारीक एकदम असतो। तो नाही काढला तरी चालतो, खाल्ला तरी पण चालतो। किती बारीक आहेत बघा, एकदम बारीक घ्यायचे, जाड घ्यायचे नाहीयेत। त्यातला एक बोंबील बघा तुम्हाला दाखवाय ठेवलेला आहे, अशा पद्धतीचा असतो। तर भिजल्यानंतर हे असे फुगलेले आहेत बघा, अशा पद्धतीचे सगळे होते। फक्त लांबी रुंदीला थोडेसे कमी जास्त होते, आणि त्यांचे पंख वगैरे सगळे काढून घेतलेले आहेत। आणि हे 1 ते 1.5 तास झालं बघा, हे साध्या पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत। गरम पाण्यात जरी घातले तरी पण चालतील। आता ह्याला काय करणार आहे, मी चोळून स्वच्छ धुवून घेणार आहे, नितळून घेणार आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात टाकून घेऊया पुदिना। पुदिना पण देठा सकाट घेतलेला, असे लांबडे लांबडे देठ घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले, एक मुठभर आहे। कोथिंबीर बी आपल्याला तेवढीच टाकायची, एक मुठभर टाकायचे, पण त्याची देठा सकाट घेतलेली आहे बघा। जेवढी कवळी देठं असतील ना तेवढी घ्यायची। कोथिंबीर पण खाल्लेली आपल्याला चांगली असते। छोटा अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धने घेतलेले आहेत छोट्या आकाराचा। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा 5 तिखटवाल्या आहेत, ते कमी तिखटवाल्या जरी घेतल्या तरी चालतील, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक 9 ते 10। त्यात टाकायचा अर्धा लिंबाचा रस, 1 चमचा जरी टाकला तरी चालेल। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ। बोंबल्याला पण मीठ असतं, पण आपण पाण्यात भिजत घातल्यावर चोळून धुतल्यावर कमी होतं, पण कमीच टाका, खरट होऊ नये। त्यात टाकायचे बघा छोटा अर्धा चमच्याला पण कमी असा चाट मसाला। ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता ह्यात पाण्याचा वापर करायचा नाही, मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे, पाण्याचा वापर थोडासुद्धा केलेला नाही आहे। पॅन गरम करत ठेवलेला आहे, आणि गरम झालेला आहे। त्यात आपण टाकून घेऊया तेल थोडंसं, आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा हे जे आपण मसाला बनवला होता ना, हा टाकून घेऊया। सगळा मसाला टाकून घेतलेला आहे, आता मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेला आहे, आता त्याच्यामध्ये बघा स्वच्छ बोंबील धुवून मी पाणी पूर्ण नितळून घेतलेलं आहे। बोंबील काय करायचे, पाण्यात चांगले भिजल्यानंतर चोळून धुवायचे, म्हणजे जर काय रेती वगैरे घाण वगैरे जर असेल का नाही तर ती निघून जाते। भिजत घालायच्या अगोदर पण थोडंसं धुवून घ्यायचे, नंतर भिजत घालायचे। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर ह्याला आपल्याला असं 2 ते 3 मिनटं परतून जायचे, जेणेकरून हा जो मसाला आहे ना हा ह्याला सगळा लागला पाहिजे। आणि असं लागतो बघा, जसं आपण परतू का नाही तसं। 2 ते 3 मिनटं बघा मी मीडियम गॅसवर चांगलं परतून घेतलेलं आहे। गॅस करणार एकदम बारीक। आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, तुम्हाला जर हे जे एका बोंबलाचे 2-3 तुकडे जरी तुम्ही केले तरी पण चालू शकतात। आता एकदम बारीक गॅस केलेला आहे, हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे। ह्याच्यावर आपण एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे, पॅक एकदम। आणि हे लक्षात ठेवायचं की हे बारीक गॅसवर ठेवायचं। जर तुमची कढई म्हणा, तवा म्हणा जास्त पातळ असेल तर थोडंसं हलवायचं। बारीक गॅसवर बघा एक 5 ते 7 मिनिट झाकलं होतं, एकदम बारीक गॅस होता। आणि आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, ह्या मसाल्यामध्येच बघा आता हे कसं गरम झाल्यानंतर बघा असं थोडंसं आपला मसाला खाली चिटकतो। ह्याच्यामध्येच आपल्याला एक 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचे, जेणेकरून ह्याची जी आपण जी बोंबील चांगले भिजले होते ना ते थोडेसे साधारणसे कडक होतील, म्हणजे खायला पण आपल्याला छान लागतील। 2-3 मिनिट बघा मी चांगलं ह्याच्यामध्ये परतून घेतलेलं आहे, थोड्या वेळानं। आपल्याला जर तुम्हाला एकदम जर कुरकुरीत पाहिजे असेल ना, तर तुम्हाला मी एक गंमत सांगते यातली। काय करायचं, जेव्हा पॅनमध्ये आपण तेल टाकलं ना त्या टायमाला थोडेसे बोंबील परतून घ्यायचे तेलावर, आणि नंतर मसाला टाकून असं परतलं तरी चालू शकते, जर तुम्हाला जास्त कडक पाहिजे असतील तर। हे काय जास्त कडक होत नाही आहेत, आपल्याला एकदम सॉफ्ट, पण चवीला ते छान लागतात का नाही, पण चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून ह्याचं आपला वास नाही आला पाहिजे बोंबलाचा, कारण भिजत घातल्यावर पण पूर्ण निघून जातं। आता हे जेव्हा खातो ना आपण त्या टायमाला पुदिना ह्याची टेस्ट ती छान येते। ह्याच्या अगोदर बी खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीनं सुक्या बोंबलाच्या अपलोड केलेले आहे। तुम्ही एकदा हे वरण भाताबरोबर सुकी भाजी, आता गरमीच्या दिवसात जेवण होत नाही, म्हणजे खाऊ वाटत नाही, तर अशा पद्धतीनं करून बघा। रेसिपी तुम्हाला खरंच आवडेल। ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।